ओम नमो भगवते वासुदेवाय. ज्ञानेश्वरी ओवी पारायण अध्याय 18 मोक्ष संन्यास योग भाग 4 ओव्या 408 ते 528. श्लोक 17. यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि सैमान् लोकान् न हन्ति न निबध्यते. नानाचे वो आलिया पाठी तै स्वप्न न दिसे दिठी तैसी अहम ममता किरीटी नुरेची तया. मग सूर्य अंधारा लागी रिगो का भलते सुरंगी परितो तयाचा भागी नाहीची जैसा. तैसा आत्मत्वे वेठीला होये तो जया तया दृश्या ते पाहे ते दृश्य द्रष्टेपणेसी होत जाये तयाचेची रूप. जैसा वन्ही जया लागे ते वन्हीची जालिया आंगे दाह्य दाहक विभागे सांडी जेते. तैसा कर्मकारा दुजेया तो करतेपणाचा आत्मया अवला हो येते गेलया काही बाही जे उरे. तिये आत्मस्थितीचा जोरावो मग तो देही ये जाणेल ठावो काय प्रलयांबुचा उन्नाहो बोधू मानी. तैसी ते पूर्ण अहंता काही देहपणे पंडुसुता आवरे काही सविता बिंबे धरिला. पै मथुनी लोणी घेपे ते मागुती ताकी घापे तरी ते अलिप्तपणे सिंपे तेणे सिकाई. नाना काष्ठवनी वीरेशा वेगळा विलिया हुताशा राहे काष्ठाची या मांदुसा कोंडलेपणे. का रात्रीची या पोटा आतू निघाला जो हा भास्वतू तो रात्री ऐसी मातू ऐके काही. तैसे वेद्य वेदकपणेसी पडिले का जयाच्या ग्रासी तया देह मी ऐसी अहंता कैची. आणि आकाशे जेथे जेथुनी जाई जे तेथे असे भरोनी म्हणून ठेले कोंदोनी आपे आप. तैसे जे तेने करावे तो तेची आहे स्वभावे मा कोणे कर्मी वेठावे करतेपणे. नुरेची गगनावी नठावो नोहेची समुद्रा प्रवाहो नुठीची ध्रुवा जावो तैसे जाहले. ऐसे नि अहंकृती भावो जयाचा बोधी जाहला वावो तरी देहा जव निर्वाहो तव आथी कर्मे. अगावारा जरी वाजोनी बोसरे तरी तो डोल रुखी उरे का सेंदे धृती राहे कापुरे वेचलेनी. का सरले या गीताचा समारंभू नवचे राहवेलपणाचा क्षोभू भूमी लोळून गेलिया अंबू वोल थारे. अगा मावळलेनी अर्के संध्येची ये भूमिके ज्योती दीप्ती कौतुके दिसे जैसी. पै लक्ष भय दिली या हिवरी बाण धावेची तबवरी जव भरली आथी उरी बळाची ते. नाना चाकी भांडे झाले ते कुंभारे परते नेले परिभ्रमेची ते मागिले भोवंडिलेपणे. तैसा देहाभिमानू गेलिया देह जेणे स्वभावे धनंजया झाले ते अपैसया चेष्टवीच ते. संकल्पे वीण स्वप्न न लाविता दांगीचे बन न रचिता गंधर्व भुवन उठी जैसे. आत्मयाचे नि उद्यमे वीण तैसे देहादी पंचकारण होय आपण या आपण प्रिया जात. पै प्राचीन संस्कार शेषे पाचही कारणे सहेतुके कामवीजती गा अनेके कर्माकारे. तया कर्मा माझी मग संहरो आघवे जग अथवा नवे चांग अनुकरो. परी कुमुद कैसे निसुके ते कमळ कैसे फाके ही दोन्ही रवी न देखे जया परी. का विजू वर्षोनी आभाळ ठिकरिया आतो भूतळ अथवा करू शाडवळ पर्जन्य वृष्टी. परी तया दोही ते जैसे नेणी जे चिका आकाशे तैसा देहीच जो असे विदेह दृष्टी.
तो देहादिकी चेष्टी घडता मोडता हे सृष्टी न देखे स्वप्न किरीटी चेईला जैसा एरवी चामाचे डोळे वरी जे देखती देहची वरी ते कीरतो व्यापारी ऐसेची मानिती कातणाचा बाहुला जो आगरा मेरे ठेविला तो साचची राखता कोल्हा मानी जेना पिसे नेसले का नागवे हे लोकी येऊन जाणावे ठाणे रियाचे मवावे आणि की घाय का महासतीचे भोग देखे कीर सकळ जग परिते आगी ना अंग ना लोकू देखे तैसा स्वस्वरूपे उठिला जो दृश्येसी द्रष्टा आटला तो नेणे काय राहाटला इंद्रिय ग्रामो अगाथोरी कल्लोळा कल्लोळसाने लोपता तिरीचे निजने एकी एक गिळिले हे मने मानिजे जरी तरी पाणीयाकडे पाही कोणे गिळिजत आहे काही तैसे पूर्ण दुजे नाही जे तो मारी सोनियाची या चंडिका सुवर्ण शुळेची देखा सोनयाची या महिखा नाशू केला तो देवल वसिया कडा व्यवहारू गमल फुडा वाचूनी शूळ महिष चामुंडा सोनेची आहे पैचित्रीचे पाणी हुताशू तो दिठीची भागू आभासू पटी आगी बोलांशू दोन्ही नाही मुक्ताचे देह तैसे हालत संस्कार वशे देखोनी लोक पिसे करता म्हणती आणि तया करणे या आतू घडोती ही लोका घातू परितेने केला हे मातू बोलोची नये तव अंधारूची देखावा तेजे माते फेडी हे के बोलिजे तैसे ज्ञानिया नाही दुजे करील काही म्हणून तयाची बुद्धी नेणे पाप पुण्याची गंधी गंगा मीनली या नदी विटाळू जैसा आगीसी आगी झगटलया काय पोळे धनंजया की शस्त्र रूपे आपणया आपणची तैसे आपण पया परते जो नेणे क्रिया जाता ते तेथ काय लिंपवी बुद्धी ते तयाची म्हणून कार्य करता क्रिया हे स्वरूपची जाहाले जया नाही शरीरादिकी तया कर्मी बाधू तो करता जीव विंदाणी काढूनी पाचही खाणी घडित आहे करणी आहुती दाहे तेथे न्यावो अथवा अन्यावो हा द्विविधू साधूनी आवो उभाविता न लवी खेवो कर्म भुवने या थोराडा कीर कामा विरजानो हे आत्मा परी म्हणसी हन उपक्रमा हातू लावी तो साक्षी चिद्रूपू कर्म प्रवृत्तीचा संकल्पू उठी तो का निरोपू आपणची दे तरी कर्म प्रवृत्ती ही लागी तया आयासू नाही अंगी जे प्रवृत्तीचेही उडीगी लोकुची आथी म्हणून आत्मयाचे केवळ जो रूपची जाहला निखिळ तया नाही बंदिशाळ कर्माची हे परी अज्ञानाचा पटी अन्यथा ज्ञानाचे चित्र उठी तेथ चितारणी हे त्रिपुटी प्रसिद्ध जे का श्लोक 18 ज्ञानम ज्ञेयम परिज्ञाता त्रिविधा कर्म चोदना करणम कर्म कर्तेति त्रिविध कर्म संग्रह जे ज्ञान ज्ञाता ज्ञेय हे जगाचे बीजत्रय ते कर्माची निसंदेह प्रवृत्ती जाण आता ययाची गात्रया व्यक्ती वेगळा लिया आईके धनंजया करू रूप तरी जीव सूर्य बिंबाचे रश्मी श्रोत्रादिके पाचे धावोनी विषय पद्माचे फोडी ती मढ की जीवन रूपाचे वारू उपलाणे घेऊनी इंद्रियांची केकाणे विषय देशीचे नागवणे आणि तजे हे असो ही इंद्रियी राहटे जे सुख दुःखेसी जीवा भेटे ते सुषुप्ती काळी बोहटे जेथ ज्ञान तया जीवा नावज्ञाता
आणि हे जे सांगितले आता तेची येथ पंडुसुता ज्ञान जाण. जे अविद्येची ये पोटी उपजत खेवो किरीटी आपण याते वाटी तीही ठाई. आपुलिये धावे पुढा घालून ज्ञेयाचा गुंडा उभारी मागील कडा ज्ञातृत्वाते. मग ज्ञात या ज्ञेया दोघा जो नांदणुकेचा बघा माझी झाले नि पैगा वाहे जेणे. ठाकून ज्ञेयाची शिव पुरे जयाची धाव सकळ पदार्था नाव सूतसे जे. ते गा सामान्य ज्ञान या बोला नाही आन ज्ञेयाचे ही चिन्ह ऐका आता. तरी शब्द स्पर्शू रूप गंध रसू हा पंचविध आभासू ज्ञेयाचा जो. जैसे एकेची च्यूत फळे इंद्रिया वेगळ वेगळे रसे वर्णे परिमळे भेटीचे स्पर्शे. तैसे ज्ञेय तरी एक सरे परिज्ञान इंद्रियद्वारे घे म्हणून प्रकारे पाच झाले. आणि समुद्री ओघाचे जाणे सरेला आणि पासी धावणे का फळी सरे वाढणे सस्याचे जेवी. तैसे इंद्रियांचा वाहवटी धावतया ज्ञाना जेथठी होय तेगा किरीटी विषय ज्ञेय. एवं ज्ञातया ज्ञानाज्ञेय तीही रूप केले धनंजया हे त्रिविध सर्व क्रिया प्रवृत्ती जाण. जे शब्दादी विषय हे पंचविध जे ज्ञेय तेची प्रिय का अप्रिय एके परीचे. ज्ञान मोटके ज्ञातया दाविना जव धनंजया तव स्वीकारा की त्यजावया प्रवर्तेची तो. परिमी नाते देखोनी बकू जैसा निधानाते रंकू का स्त्री देखोनी कामुकू प्रवृत्ती धरी. जैसा खालारा धावे पाणी भ्रमर फुलाची ये घाणी नाना सुटला सांजवणी वत्सूची पा. अगा स्वर्गीची उर्वशी ऐकोनी जेवी माणुसी वारत्या लावी जती आकाशी यागांची या. पैपारी वा जैसा किरीटी चढला नभाची येही पाठी पारवी देखोनी लोटी अंगची सगळे. हे ना घन गर्जना सरिसा मयूर वो वांडे आकाशा ज्ञाता ज्ञेय देखोनी तैसा धावची घे. म्हणून ज्ञान ज्ञेय ज्ञाता हे त्रिविधगा पंडुसुता होयची कर्मा समजता प्रवृत्ती येथ. परितेची ज्ञेय विपाये जरी ज्ञात याते प्रिय होये तरी भोगावया नसा हे क्षणही विलंबू. ना तरी अवचटे ते विरू होऊन भेटे तरी युगांत वाटे सांडावया. व्याळा काहारा वरपडा झाले या नरा हरिखू आणि दरारा सरिसाची उठी. तैसे ज्ञेय प्रिया प्रिये देखिले निज्ञातया होये मग त्याग स्वीकारी वाहे व्यापाराते. तेथ रागी प्रतिमल्लाचा गोसावी सर्व दळाचा रथू सांडूनी पायांचा होय जैसा. तैसे ज्ञातेपणे जे असे ते ये करता ऐसिये दशे जेविते बैसले जैसे रंधन करू. का भवरेची केला मळा वर कलूची जाला अंकसळा नाना देवो रिगाला देऊळा चिया कामा. तैसा ज्ञेयाचिया हावा ज्ञाता इंद्रियांचा मेळावा राहाटवी तेथ पांडवा करता होय. आणि आपण होऊन करता ज्ञाना आणि करणता तेथे ज्ञेयाची स्वभावता कार्य होय. ऐसा ज्ञानाची ये निजगती पालटू पडेगा सुमती डोळ्यांची शोभा राती पालटे जैसी. का अदृष्ट झाली या उदासू पालटे श्रीमंतीचा विलासू पुनवे पाठी शीतांशू पालटे जैसा. तैसा चाळीता करणे ज्ञाता वेठी जे करतेपणे तेथीची तिये लक्षणे ऐका आता.
तरी बुद्धी आणि मन चित्त अहंकार हन हे चतुर्विध चिन्ह अंतःकरणाचे. बाहिरी त्वचा श्रवण चक्षुरसना घ्राण हे पंचविध जाण इंद्रिये गा. तेथ आतुले तव करणे करता कर्तव्य घे उमाणे मग तै जरी जाणे सुखा येते. तरी बाहेरिले तियेही चक्षुरादिके दाहाही उठवणे लवलाही व्यापारासुये. मग तो इंद्रिय कदंबू करविजे तव राबू जव कर्तव्याचा लाभू हातासी ये. नाते कर्तव्य जरी दुःखे फळेल ऐसे देखे तो लावी त्याग मुखे तिये दाहाही. मग फिटे दुःखाचा ठावो तव राहाटवी रात्री दिवो विकणू वाते कारावो जया परी. तैसे नित्याग स्वीकारी वाहता इंद्रियांची धुरी ज्ञात याते अवधारी करता म्हणिपे. आणि कर्तयाचा सर्व कर्मी आहुताची या परीक्षमी म्हणून इंद्रियाते आम्ही करणे म्हणू. आणि हेची करणेवरी करता क्रिया ज्या उभारी तिया व्यापेते अवधारी कर्म येथ. सोनाराची या बुद्धी लेणे व्यापे चंद्र करी चांदणे का व्यापे वेल्हाळपणे वेली जैसी. नाना प्रभा व्यापे प्रकाशू गोडिया इक्षुरसू हे असो अवकाशू आकाशी जैसा. तैसा कर्तयाची या क्रिया व्यापले जे धनंजया ते कर्मगा बोलावया आन नाही. एवं करता कर्म करण या तिहींचेही लक्षण सांगितले तुझ विचक्षण शिरोमणी. एथ ज्ञाता ज्ञान ज्ञेय हे कर्माचे प्रवृत्तीत्रय तैसेची करता करण कार्य हा कर्म संचयो. वन्ही ठेविला असे धूमू आथी बीजी जेवी द्रुमू का मनी जोडे कामू सदा जैसा. तैसा करता क्रिया करणी कर्माचे आहे जिंतवणी सोने जैसे खाणी सुवर्णाची ये. म्हणून हे कार्य मी करता ऐसे आथी जेथ पांडुसुता तेथ आत्मा दूरी समजता क्रियांपासी. या लागी पुढती आत्मा वेगळाची सुमती आता असो हे किती जाणीतासी तू. श्लोक 19. ज्ञानम कर्म च कर्ता च त्रिधैव गुण भेदतः प्रोच्यते गुण संख्याने यथावत् शृणुतान्यपि. परी सांगितले जे ज्ञान कर्म करता हन हे तिन्ही तिही ठाई भिन्न गुणी आहाती. म्हणून ज्ञाना कर्मा करतया पाते जो नये धनंजया जे दोन्ही बांधती सोडावया एकची प्रौढ. ते सात्विक ठाऊ वे होये तो गुण भेदू सांगो पाहे जो सांख्यशास्त्री आहे उवाईला. जे विचार क्षीर समुद्र स्वबोध कुमुदिनी चंद्र ज्ञान डोळसा नरेंद्र शास्त्रांचा जे. की प्रकृती पुरुष दोन्ही मिसळली दिवो रजनी तिये निवडिता त्रिभुवनी मार्तंडू जे. जेथ अपारा मोह राशी तत्वाचा मापी 24 उमणा घेऊनी परेशी सुरवाडी जे. अर्जुना ते सांख्यशास्त्र पडे जयाचे स्तोत्र ते गुणभेद चरित्र ऐसे आहे. जे आपुलेनी अंगिके त्रिविधपणाचे नि अंके दृश्य जात तितुके अंकित केले. एवं सत्वर जतम तिहीची एवढी असे महिमा जे त्रैविध्य आदी ब्रह्मा अंतिकृमी. परिविश्वीची आघवी मांदी जेणे भेदलेनी गुणभेदी पडली तवते आदी ज्ञान सांगो. जे दिठी जरी चोख कीजे तरी भलतेही चोख सुजे तैसे ज्ञाने शुद्धे लाहिजे सर्वही शुद्ध. म्हणून ते सात्विक ज्ञान आता सांगो दे अवधान कैवल्य गुण निधान श्रीकृष्ण म्हणे.